आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी. आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली आहे. तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे: मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील, असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते, अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची ओळखपत्र ECI नेट या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 4 जवान ठार तर 1 जवान जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान आयईडी निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना ही घटना घडली. भूसुरुंग शोध, परिसर तपास आणि शोध मोहिमा राबवण्यासाठी हे पथक तैनात केलं होतं.
शरण आलेल्या माओवादी आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बस्तर क्षेत्रातून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर आयईडी शोधून काढून निकामी केल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदरराज पी यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी जहाज कंपन्यांनी इराणला शुल्क दिलं तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. 17 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा होऊनही इस्रायल आणि हिजबुल्लाचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासात इस्रायलनं लेबननवर 50 हवाई हल्ले केल्याचं इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सांगितलं. तर लेबननमधल्या एका गावातल्या घरात दबा भरून बसलेल्या इस्रायली सैनिकांवर ड्रोननं हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. केनियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. एल्गेयो माराक्वेट काउंटीच्या काही भागांना भूस्खलनाचा फटका बसला. तर क्वाले काउंटी आणि किटुई काउंटीमधल्या 2 पुलाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं पुनरागमन केलंय. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा या नव्या खेळाडूला ही संधी दिली गेली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचं नेतृत्व असेल तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल. 15 सदस्यांच्या या संघात या तिघींशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर दुखापतग्रस्त असल्यानं तिची निवड होऊ शकली नाही. येत्या 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स इथं यंदाची विश्वचषक स्पर्धा होईल. विश्वचषक स्पर्धेआधी भारत 28 मेपासून इंग्लंडविरोधात 3 सामन्यांची T20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत काल चिनी तैपेईवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. मात्र भारताच्या लक्ष्य सेनला कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याचे उर्वरित सामने किदंबी श्रीकांत खेळेल. उपांत्य फेरीतल्या प्रवेशामुळे भारताचं एक पदक निश्चित झालंय. याआधी भारतानं 2022 मध्ये थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारताला 2026च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवायचं असेल तर त्यासाठी व्यापक प्रशासकीय आणि संरचनात्मक सुधारणा करणं गरजेचं असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारताला दिला असल्याचं आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक बेंजामिन कोहेन यांनी म्हटलंय. भारतात जेव्हा उत्तेजक द्रव्य चाचणी पथकं पोहोचतात तेव्हा खेळाडूंना अशा चाचणी होणार असल्याची आगाऊ सूचना मिळते आणि खेळाडू तिथून पळ काढत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतातल्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक यंत्रणा अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेसोबत काम करण्याबद्दल भारतातून काही प्रमाणात विरोध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. IPL चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना चेन्नईत सुरू आहे. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 8 षटकात 2 बाद 70 धावा झाल्या होत्या. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये 2 तर चेन्नईनं 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. यंदाच्या मे महिन्यात देशात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. मे महिन्यात देशाच्या काही भागातलं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज त्यांनी सांगितला. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्याबाबत सीबीआयला यश मिळालं. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वी प्रत्यर्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी.
रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी. आणि आगामी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.